आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात एका अत्यंत रंजक आणि थोड्याशा विरोधाभासी संकल्पनेने करूया. आपण नेहमी असं वाचतो किंवा पाहतो की इतिहासातले सर्वांत मोठे आणि शूर योद्धे रणांगणावर हजारो शत्रूंशी लढताना वीरगतीला प्राप्त होतात. हो, तीच तर एक सर्वसामान्य अपेक्षा असते आपली. अगदी बरोबर. पण त्यांचा मृत्यू बहुतांश वेळा निशस्त्र असताना, अत्यंत हतबल क्षणी आणि पाठीमागून झालेल्या एखाद्या अनपेक्षित वाराने होतो, हे जर मी म्हटलं तर. हे खूपच विदारक सत्य आहे आणि मला वाटतं आजच्या आपल्या चर्चेचा जो गाभा आहे तो याच गोष्टीवर प्रकाश टाकतो. एक्झॅक्टली. आजच्या या सखोल विश्लेषणासाठी आपल्याकडे बाजिंद या पुस्तकातील फक्त एकच पान उपलब्ध आहे, पृष्ठ क्रमांक 66. पण या एकाच पानावरील मजकुराने एक भयंकर मोठा प्रश्न उभा केला आहे. आणि तो प्रश्न खूपच थरारक आहे. हो ना, म्हणजे एखादी ऐतिहासिक शोकांतिका वेळेचा आणि काळाचा पडदा फाडून वर्तमानातील एका मानसिक आणि भौगोलिक दहशतीत कशी रूपांतरित होते हे आपल्याला पाहायचंय. बरोबर. एकाच पानातून प्रेमकथा, युद्ध, विश्वासघात, दंतकथा आणि शेवटी एक थरारक जीव घेणे संकट असा हा सगळा प्रवास आहे. आणि एखाद्या साहित्याच्या केवळ एका पानामध्ये इतकी ताकद असणे हे खरोखरच खूप दुर्मिळ असतं. नक्कीच. बहुतांश वेळा इतिहास हा आपल्याला एका सुरक्षित अंतरावर ठेवतो. म्हणजे भूतकाळातील घटना वाचताना आपल्या मेंदूला एक प्रकारची सुरक्षिततेची जाणीव असते. की हे सगळं घडून गेलंय, आता आपल्याला त्यापासून कोणताही धोका नाही. अगदी बरोबर. पण आजच्या या मजकुराचं वेगळं पण यातच आहे की तो इतिहास केवळ भूतकाळात रेंगाळत नाही. त्याची पाळेमुळे थेट वर्तमानात कशी रुजलेली आहेत हे हा मजकूर अतिशय प्रभावीपणे दाखवून देतो. म्हणजे हा केवळ कथानकाचा भाग नाहीये, तर मानवी मानसिकता आणि लोककथांचा एक सखोल अभ्यास आहे. तसंच म्हणावं लागेल. यातून मानवी भावना, भीती आणि एका भौगोलिक दहशतीची निर्मिती कशी होते याचे अनेक पदर उलगडतात. बरं, या विश्लेषणाची सुरुवात करायची झाली तर ती रणांगणावरील त्या अत्यंत नाट्यमय आणि शोकाकुल प्रसंगापासून करावी लागेल. हो, बाजी आणि नूरजहाँ यांचा तो प्रसंग. बापरे, तो प्रसंग वाचताना अंगावर काटा येतो. आजूबाजूला मृत्यूचं तांडव सुरू आहे, पण अचानक रणांगणावरील तो सारा गोंधळ जणू एका क्षणात गोठतो आणि कॅमेरा फक्त या दोघांवर केंद्रित होतो. अगदी सिनेमॅटिक वाटावं असे हे दृश्य आहे. हो ना. नूरजहाँ गंभीर जखमी आहे, प्रचंड रक्तस्राव होत आहे आणि इथे एक अत्यंत प्रभावी वाक्य येतं, त्याने क्षणात तलवार टाकली आणि तिची मान आपल्या हाती धरून तिला सावध करू लागला. हे वाक्य खूप काही सांगून जातं. मला इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. रणांगणावर स्वतःच्या हातातली तलवार फेकून देणं हे केवळ शस्त्र खाली ठेवणं नाहीये. हा प्रसंग एखाद्या ऐतिहासिक महाकाव्याच्या क्लायमॅक्स सारखा वाटतो मला. म्हणजे स्वतःचा बचाव करण्याची शक्यता असतानाही ती ढाल, ते शस्त्र प्रेमापोटी क्षणात सोडून दिलं जातं. एक्झॅक्टली. हे स्वतःला पूर्णपणे असुरक्षित करण्यासारखं आहे. एका योद्ध्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. यामधील मानसिक गुंतागुंत समजून घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा एखादा योद्धा हातातून तलवार खाली टाकतो तेव्हा तो एका मोठ्या मानसिक स्थित्यंतरातून जात असतो. बरोबर, कारण तलवार हीच त्याची ओळख असते. अगदी बरोबर. रणांगणावर तलवार हे त्याचं अस्तित्व, त्याचं संरक्षण आणि अंतिम ध्येय असतं. पण ज्या क्षणी तो ती तलवार जमिनीवर टाकतो त्या क्षणी तो स्वतःची योद्धा ही ओळख पूर्णपणे पुसून टाकतो. म्हणजे त्याला आता युद्ध जिंकण्याशी किंवा राजकारणाशी काहीच घेणं देणं उरलेलं नसतं. नाही, अजिबात नाही. अगदी स्वतःच्या प्राणांचीही त्याला पर्वा नसते. तो एका सैनिकाकडून एका अत्यंत हतबल सामान्य माणसात रूपांतरित होतो. त्याला फक्त तिच्या प्राणांची पर्वा असते. हो, पण या शोकांतिकेचा सर्वात क्रूर भाग हा आहे की तो योद्धा आपली ओळख पुसूनही तिला वाचवू शकत नाही. वेळेने त्याला आधीच हरवलेलं असतं. अरेच्या, हे खूपच दुःखद आहे. आणि त्यानंतर नूरजहाँ जे बोलते ते तर त्या शोकांतिकेची खोली आणखीच वाढवतं. ती तिच्या वडिलांच्या विश्वासघाताबद्दल बोलते. माझ्या वडिलांनी तुमचा क्रूर विश्वासघात केला, तुमच्यासाठी मरण आले, माझे पाप माझ्या रक्ताने धुवून जात आहे. हा संवाद खूपच जड आहे. या संवादाकडे पाहताना मला असं वाटतं की ती केवळ मृत्यूला सामोरी जात नाहीये, ती एका भयंकर मानसिक ओझ्याखाली चिरडली गेली आहे. बरोबर. एकीकडे तिचे वडील आणि दुसरीकडे तिचा प्रियकर. अगदी तसंच. या दोन परस्पर विरोधी निष्ठांमध्ये ती फाटली गेली आहे.
मला वाटतं मृत्यू हा तिच्यासाठी केवळ जीवनाचा शेवट नसून या सर्व भावनिक संघर्षातून एक प्रकारची कायमची सुटका आहे. यावर तुमचं काय मत आहे? हे अतिशय अचूक निरीक्षण आहे. इथे नूरजहानच्या मानसिकतेचे विश्लेषण करणं महत्वाचं ठरतं. तसं पाहिलं तर ती स्वतः गुन्हेगार नाहीये. हो, तिने स्वतः कोणाचाच विश्वासघात केलेला नाहीये. बरोबर, पण रक्ताच्या नात्यामुळे आलेलं ते पाप ती स्वतःवर ओढून घेत आहे. मानसशास्त्रामध्ये आपण याला कलेक्टिव्ह गिल्ट किंवा सामूहिक अपराधीपणाची भावना म्हणू शकतो. बापरे, म्हणजे एका विश्वासघातकी बापाची मुलगी असण्याची लाज तिला आतून खात आहे. एक्झॅक्टली. जेव्हा ती म्हणते की माझे पाप माझ्या रक्ताने धुवून जात आहे, तेव्हा ती स्वतःच्या मृत्यूला एक प्रकारची प्रायश्चित किंवा ॲटोनमेंट म्हणून पाहत आहे. तिला असं वाटतं की तिच्या बलिदानाने तिच्या वडिलांच्या पापाचा कलंक पुसला जाईल. हो, हा विचार या प्रसंगाची भावनिक तीव्रता कितीतरी पटीने वाढवतो. कारण इथे मृत्यू हा पराभव नसून शुद्धीकरणाची एक प्रक्रिया बनतो आणि हीच भावना त्या दृश्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. मृत्यूला शुद्धीकरणाची प्रक्रिया मांडणे हा विचारच मुळात अंगावर काटा आणणार आहे. नक्कीच. आणि या शुद्धीकरणानंतर ती बाजीकडे बघून असं काहीतरी म्हणते जे या संपूर्ण कथेचा रोखच बदलून टाकतं. ती त्याला एक नवीन ओळख देते. हो, मरता मरता ती म्हणते, तुमच्यासारखा वीर मी आजवर पाहिला नाही. तुम्ही बाजी नाही तर बाजिंद आहात. बाजिंद, बाजिंद. आणि असं बोलत ती डोळे मिटते. हा खऱ्या अर्थाने एक टर्निंग पॉइंट आहे. इथे साहजिकच एक प्रश्न पडतो. तिने त्याला फक्त वीर म्हटलं असतं तर ते समजण्यासारखं होतं, पण तिने त्याला बाजिंद ही एक नवीनच उपाधी का दिली असावी? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. बाजी या नावाचं बाजिंदमध्ये रूपांतर होणे यामागे नेमका काय अर्थ दडला असावा? बाजिंद हा शब्दच मुळात एका अफाट ऊर्जेचं प्रतिनिधित्व करतो. बाजी हे नाव एका सामान्य माणसाचं, एका योद्ध्याचं असू शकतं, ज्याला काही मानवी मर्यादा आहेत. बरोबर, एक माणूस म्हणून तो थकू शकतो, हरू शकतो. अगदी बरोबर. पण बाजिंद हे एका प्रवृत्तीचं, एका वादळाचं आणि कधीही न हारणाऱ्या जिद्दीचं नाव वाटतं. नूरजहां मरता मरता त्याला एका माणसाच्या पातळीवरून एका दंतकथेच्या पातळीवर नेऊन ठेवतीये. म्हणजे ती त्याला एक अमानवीय ताकद बहाल करतेय. हो ना. साहित्यामध्ये अशा प्रकारच्या नामकरणाला खूप महत्त्व असतं. जेव्हा एखादी मरणासन्न व्यक्ती नवीन नाव देते तेव्हा ती एक प्रकारे त्या व्यक्तीचं भविष्य लिहित असते. बापरे, म्हणजे तिने दिलेली ही केवळ उपाधी नाहीये. नाही, ते त्याचं आता नवीन आणि अक्राळ विक्राळ अस्तित्व बनणार आहे. बाजी आता केवळ एक योद्धा राहिलेला नाहीये, तो आता एक अमर संकल्पना बनलाय. पण ह्या नवीन आणि अक्राळ विक्राळ अस्तित्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात होण्याआधीच एक भयानक धक्का बसतो. आणि हाच तो विरोधाभास आहे ज्याबद्दल आपण अगदी सुरुवातीला बोलत होतो. तो अनपेक्षित मृत्यू. एक्झॅक्टली. नूरजहांच्या मृत्यूनंतर बाजी पूर्णपणे कोलमडून पडतो. एकीकडे चंद्रगड गमावला आणि आता स्वतःचं पहिलं आणि शेवटचं प्रेम गमावल्यामुळे तो जोरजोराने रडू लागतो. तो निशस्त्र आहे, दुःखाच्या महासागरात बुडालेला आहे. हो, आणि अचानक सू सू करत एक बाण येतो आणि बाजीच्या छातीचा वेध घेतो. तो गतप्राण होऊन खाली कोसळतो आणि लेखकाने तिथे एक अत्यंत छोटी पण प्रभावी ओळ लिहिली आहे, सारे संपले. ही ओळ खूपच भेदक आहे. एवढ्या मोठ्या वीराचा मृत्यू, बाजिंदचा मृत्यू, असा अचानक पाठीमागून आलेल्या एका अज्ञात बाणाने. तो लढताना का मेला नाही, ही मृत्यूची पद्धत खूप काही सांगून जाते. हाच तर या लेखनाचा आणि लोककथांच्या रचनेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपण नेहमी अशी अपेक्षा करतो की एका महानायकाला अतिशय भव्य आणि शौर्यपूर्ण मृत्यू मिळेल. म्हणजे तो हजारो शत्रूंची लढताना मरेल. बरोबर, पण इथे वास्तव खूप वेगळं आणि क्रूर आहे. तो रडत असताना, निशस्त्र आणि हतबल असताना कुठून तरी आलेला एक अनोळखी बाण त्याला संपवतो. अरेच्या, हे खूपच अनपेक्षित आहे. लोककथांमध्ये आणि मानसशास्त्रामध्ये आपण पाहतो की मृत्यूची वेळ आणि परिस्थिती यावर त्या मृत्यूचं वजन ठरतं. मृत्यूचं वजन म्हणजे नक्की काय? जेव्हा मृत्यू असा अनपेक्षित, अपूर्ण इच्छेने आणि प्रचंड दुःखाच्या क्षणी येतो तेव्हा ती ऊर्जा तिथेच रेंगाळत राहते. निसर्गाचा नियम आहे की ऊर्जा कधीच नष्ट होत नाही, तिचं फक्त रूपांतरण होतं. बापरे, म्हणजे बाजीची ती प्रचंड वेदना आणि संताप या अनपेक्षित मृत्यूमुळे शांत होऊ शकला नाही. नाही, तो संताप तिथेच गोठून राहिला. म्हणजे तो बाण फक्त त्याच्या शरीराला मारून थांबला नाही, तर त्याने त्या जागेच्या ऊर्जेलाही कायमचं गोठवून टाकलं. अगदी बरोबर. हे एका अर्थाने एखाद्या रेडिओ ॲक्टिव्ह फॉलआउट सारखं वाटतंय मला.
हे खूप चांगलं उदाहरण आहे. म्हणजे जसं एखादा अणुबॉम्ब पडल्यानंतर त्याची दृश्यमान हानी संपते, पण ती जागा शेकडो वर्ष विषारी राहते, तसंच एका भावनिक आणि हिंसक स्फोटामुळे ती भौगोलिक जागा पुढील 100 वर्षांसाठी मानसिकदृष्ट्या विषारी म्हणजेच शापित झाली असावी. एक्झॅक्टली. रेडिओ ऍक्टिव्ह फॉलआउट हे अतिशय चपखल आणि समर्पक साम्य आहे. त्या परिसराने तो सगळा शोक, तो संताप आपल्या मातीत शोषून घेतला असावा आणि त्यामुळेच तिथे एक अदृश्य दहशत निर्माण झाली. हो, सारे संपले हे जे छोटंसं वाक्य आहे ते केवळ बाजीच्या आयुष्याचा अंत दर्शवत नाही. ते वाक्य त्या जागेच्या नैसर्गिक शांततेचा, त्या परिसराच्या सामान्यपणाचाही अंत आहे. एका बाणाने एका माणसाचं आयुष्य संपवलं, पण त्याच बाणाने एका नव्या भयावह दंतकथेला जन्म दिला. बरोबर. जेव्हा माणसाच्या मनात एवढी अफाट निराशा आणि स्वतःचं सर्वस्व गमावल्याची भावना असते, तेव्हा तो मृत्यू एक नैसर्गिक मृत्यू राहत नाही. मानवी समाज अशा अत्यंतिक दुःखाच्या घटनांना पचवू शकत नाही, तेव्हा त्या घटनांना एका शापाचं रूप दिलं जातं. असं म्हणायचंय का तुम्हाला? हो ना. तो शाप म्हणजे एक प्रकारे त्या रेडिओ ऍक्टिव्ह जागेभोवती घातलेलं एक अदृश्य कुंपण असतं. लोककथा अशाच प्रकारे मानवी शोकांतिकांना भौगोलिक कक्षांमध्ये बांधून ठेवतात. आणि या अदृश्य कुंपणाचे परिणाम पुढच्याच परिच्छेदात अगदी स्पष्टपणे पाहायला मिळतात. तो 100 वर्षांचा शाप. हो, मजकुरात स्पष्ट लिहिलंय की तेव्हापासून ते आजतागायत हे जंगल शापित झाले आहे. इथे येणारा कोणीही माणूस आजवर जिवंत माघारी गेला नाही. आज 100 वर्ष होऊन सुद्धा बाजींचं भूत या जंगलात भटकते. 100 वर्षे हा काळ खूप मोठा आहे. हे लोककथांमधील एखाद्या निषिद्ध क्षेत्रासारखे, म्हणजेच एका फॉर्बिडन झोनसारखा आहे, जिथे इतिहासातील एक हिंसक घटना त्या संपूर्ण भौगोलिक जागेलाच व्यापून टाकते. आणि यातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट पुढे येते. हो, ती सत्तेची हतबलता. मजकुरात म्हटलंय की केवळ आम्हीच नव्हे तर मोठमोठे सत्ताधीश सुद्धा बाजिंद्याच्या जंगलात पाऊल ठेवत नाहीत. हे खरोखरच विचार करण्यासारखं आहे. म्हणजे विचार करा, जे राज्ये, जे सत्ताधीश मोठ्या फौजा घेऊन युद्ध जिंकू शकतात, ते एका जंगलात पाऊल ठेवायला घाबरतात. राजकीय सत्तेची हतबलता खूप काही सांगून जाते. याला आपण भौगोलिक दहशत किंवा जिओग्राफिकल टेरर म्हणू शकतो. इथे भीती ही केवळ एका व्यक्तीची किंवा कल्पनेची राहिलेली नाहीये, तर तिने एका संपूर्ण परिसराला कवेत घेतलाय. हीच दंतकथेची खरी ताकद आहे ना. अगदी बरोबर. राजकीय सत्ता कितीही मोठी असली, सैन्य कितीही विशाल असलं, तरी मानवी मन मृत्यूनंतरच्या अनाकलनीय भीतीसमोर नेहमीच गुडघे टेकतं. म्हणजे जे जंगल कुठलाही राजा किंवा फौज जिंकू शकली नाही, ते एका माणसाच्या शापाने आणि एका भूताने 100 वर्ष स्वतःच्या ताब्यात ठेवलंय. एक्झॅक्टली. माणसांची सामूहिक भीती कशी एखाद्या जंगलाला राजकीय सत्तेपेक्षाही मोठं आणि अभेद्य बनवते हे यातून स्पष्ट होतं. बाजिंदा आता केवळ एक मृत योद्धा राहिलेला नाहीये, तर तो त्या जंगलाचा अदृश्य राजा बनलाय. बापरे, त्याची वेदना हीच आता त्या जंगलाची नैसर्गिक सीमा बनलीय. हो. हे सगळं विश्लेषण ऐकत असताना मानवी मनाच्या भीतीच्या रचनेबद्दल खरोखरच आश्चर्य वाटतं. आपण एका ऐतिहासिक दुर्दैवी प्रेमकथेविषयी बोलत होतो, जी एका रेडिओ ऍक्टिव्ह भावनिक स्फोटामुळे एका भयानक भौगोलिक दहशतीत बदलली. आणि इथपर्यंत ही कथा खूप सरळ वाटते. हो, हा इतिहास समजून घेणं खूप रंजक आहे असं वाटत असतानाच इथे या पानावरील सर्वात मोठा, अनपेक्षित आणि अंगावर काटा आणणारा धक्का बसतो. आणि तो धक्का खऱ्या अर्थाने थरारक आहे. कारण आत्तापर्यंत ही चर्चा अशा स्वरूपात सुरू होती, जणू आपण भूतकाळातील एखादी बंदिस्त गोष्ट उलगडत आहोत. पण लेखकाने इथे जे तंत्र वापरलं आहे ते अत्यंत भयंकर आहे. होय. आणि हाच तो वळणबिंदू आहे जो या पूर्ण मजकुराचा आणि आत्तापर्यंतच्या विश्लेषणाचा अर्थच मुळापासून बदलून टाकतो. कारण हा जो सगळा 100 वर्षांचा इतिहास आपण आता ऐकत होतो, ती केवळ भूतकाळातील कोणती तरी दंतकथा नाहीये. नाही, अजिबात नाही. पुढच्या चोळीत सावित्री नावाची एक स्त्री म्हणते, आणि आज केवळ तुमच्या अल्लडपणामुळे एका भयानक संकटात आपण अडकलो आहोत. आपण आता बाजिंदच्या जंगलात आहोत. आपले मरण नक्की. हे वाचल्यावर एक क्षणभर माझा श्वासच थांबला. कुणाचाही थांबेल. हा धक्काच तसा आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण जो इतिहास ऐकत होतो ती केवळ एक गोष्ट नव्हती. ही सावित्री आणि खंडोजी नावाची पात्रे प्रत्यक्षात त्याच शापित जंगलात आत्ता याच क्षणी उभी आहेत. आणि तेही रात्रीच्या अंधारात.
हे म्हणजे आपण सुरक्षितपणे बसून एखाद्या भूताची गोष्ट ऐकत असावं आणि अचानक आपल्याला जाणवावं की आपण त्या भूताच्याच घरात बसलो आहोत. ही जाणीव अत्यंत भयानक आहे. साहित्यामध्ये आणि विशेषतः रहस्यकथांमध्ये याला कथेअंतर्गत कथा किंवा स्टोरी विदिन अ स्टोरी असं म्हटलं जातं. चितेचा भ्रम एका सेकंदात तोडून टाकतं. लेखकाने आधी 100 वर्षांचा इतिहास सांगून एक भयानक पार्श्वभूमी तयार केली आणि मग अचानक वाचकाला त्या संकटाच्या मध्यभागी आणून उभं केलं. यामुळे इतिहासाची गोष्ट अचानक एका वर्तमानातील सर्व्हायव्हल थ्रिलरमध्ये बदलते. एक्झॅक्टली. ही वेळेची आणि काळाची सरमिश्रणच खऱ्या अर्थाने थरार निर्माण करते. कारण इथे भूतकाळ आणि वर्तमान एकमेकांवर अगदी वेगाने आदळतात. आणि या वर्तमानातील संकटात खंडोजीची भूमिका मला खूप संशयास्पद वाटते. सावित्री त्याला म्हणते की तुझ्या अल्लडपणामुळे आपण इथे अडकलो आहोत. हो, तिचा तो राग आणि भीती स्पष्ट दिसतोय. आणि मजकुरातील सर्वात शेवटची ओळ अशी आहे की सावित्री मोठ्या काळजीने ही सारी कथा खंडोजीला सांगत होती आणि तो लक्षपूर्वक ते ऐकत होता. इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. कोणता? आपण एखाद्या शापित जंगलात अडकलो आहोत आणि आपलं मरण नक्की आहे हे समजल्यावर कोणीही घाबरून जाईल, अस्वस्थ होईल. पण हा खंडोजी शांतपणे लक्षपूर्वक हे सगळं काय ऐकतोय? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याचा हा अल्लडपणा खरोखरच केवळ एक निष्काळजीपणा आहे की त्यामागे काही छुपी योजना आहे? सावित्री ज्या बाजिंदच्या कथेला घाबरत आहे तोच बाजिंद खंडोजीला आकर्षित करत आहे का? किंवा तो स्वतःच या संकटाचे एक प्यादे असू शकतो. नक्कीच. खंडोजीचं हे वर्तन मानवी स्वभावाच्या एका अत्यंत गूढ पैलूवर प्रकाश टाकतं. हा एक अतिशय सुंदर आणि अस्वस्थ करणारा विरोधाभास लेखकाने इथे निर्माण केला आहे. एका बाजूला सावित्रीची प्रचंड भीती. हो, एकीकडे सावित्रीची प्रत्यक्ष जाणवणारी प्रचंड भीती, जिला त्या जागेचा भयानक इतिहास माहीत आहे. आणि दुसरीकडे खंडोजीची ती अस्वस्थ करणारी शांतता. खंडोजीचं हे लक्षपूर्वक ऐकणं अनेक प्रश्न निर्माण करतं. म्हणजे भीती आणि आकर्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असू शकतात. अगदी बरोबर. खंडोजीची शांतता हे दर्शवते की कदाचित तो या धोक्याला सामोरे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहे किंवा त्याला त्या शापाच्या मुळापर्यंत पोहोचायची काहीतरी आस आहे. अरे च्छा, म्हणजे तो तिथे मुद्दामाला असावा. शक्यता नाकारता येत नाही. या एका ओळीने वाचकाच्या किंवा ऐकणाऱ्याच्या मनात पुढे काय होणार आणि खंडोजीच्या डोक्यात नेमकं काय चाललंय याची प्रचंड अस्वस्थता निर्माण होते. आणि हेच एका उत्तम रहस्यकथेचं सर्वात मोठं यश असताना, जिथे उत्तरांपेक्षा प्रश्न अधिक भयानक वाटू लागतात. एक्झॅक्टली. एकाच पानाने आपल्याला युद्धाच्या मैदानावरून थेट एका अंधाऱ्या शापित जंगलात आणून सोडलं आहे, जिथे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं. हो, आणि हा प्रवास अतिशय रोमांचक आहे. तर या संपूर्ण मजकुराच्या प्रवासाचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर सुरुवातीला बाजी आणि नूरजहानची अत्यंत भावनिक आणि वेदनादायी अशी रणांगणावरील शोकांतिका. त्यानंतर नूरजहानने दिलेली बाजेंधी उपाधी आणि बाजीचा पाठीमागून आलेल्या एका अज्ञात बाणाने झालेला अनपेक्षित मृत्यू. आणि या मृत्यूमुळे निर्माण झालेलं ते मानसिक आणि भावनिक वादार. आणि त्या अनपेक्षित मृत्यूनंतर निर्माण झालेली ती भौगोलिक दहशत, तो 100 वर्षांचा शाप ज्याने मोठ्या सत्ताधीशांनाही आणि राजकीय ताकदीलाही घाबरवून सोडलं, त्याचंही आपण विश्लेषण केलं. अगदी बरोबर. आणि शेवटी सावित्री आणि खंडोजीच्या माध्यमातून हा सगळा भूतकाळ वर्तमानात कसा जिवंत होतो आणि एका सर्व्हायव्हल थ्रिलरचं रूप घेतो हे आपण पाहिलं. इतिहासातील आत्यंतिक दुःख कसे एका शापात बदलतं आणि ते वर्तमानाला कसं ग्रासतं याचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. नक्कीच. एका पानावरील मजकुराने किती वेगवेगळा मानसिक आणि भावनिक प्रवासांना नेलं हे खरोखरच अद्भुत आहे. पण आता हे सखोल विश्लेषण संपवताना माझ्या मनात एक विचार घोळतोय जो मी तसाच सोडून देणार आहे. कोणता विचार? जेव्हा एखाद्या शापित जागेचा किंवा त्या तिथे भटकणाऱ्या आत्म्याचा खरा दुर्दैवी इतिहास आपल्याला समजतो, तेव्हा ती जागा अधिक भयानक वाटते की त्या बाजिंदविषयी मनात कुठेतरी एक प्रकारची सहानुभूती निर्माण होते? बापरे, हा खूपच खोल प्रश्न आहे. हो ना. बाजिंद खरोखरच एक दुष्ट, रक्ताचा तहानलेला आत्मा आहे की तो केवळ 100 वर्षांपासून आपल्या हरवलेल्या प्रेमाची आणि त्या हरवलेल्या चंद्रगडची राखण करत तिथेच उभा असलेला एक अत्यंत दुःखी, एकाकी योद्धा आहे? या जंगलात येणाऱ्यांना तो मारतो कारण तो क्रूर आहे की तो अजूनही त्या अनोळखी बाणाच्या धक्क्यातून सावरलेला नाही आणि आपल्या प्रदेशाचं रक्षण करत आहे? हा असा प्रश्न आहे जो कोणालाही अस्वस्थ करून सोडेल. नक्कीच. हा विचार झोप उडवणार आहे. आणि याच गूढ प्रश्नासोबतच आजचं हे सखोल विश्लेषण आपण इथेच थांबवत आहोत.